नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 38. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, 5 वर्कर टेक 12 days टू वीड अ फील्ड. हाऊ मेनी डेज वूड 6 वर्कर टेक? हाऊ मेनी वूड 15 टेक? ओके, आता सोल्युशनमध्ये घेऊया. ॲज द नंबर ऑफ वर्कर अँड इन्क्रीज द नंबर ऑफ हवर्स डिक्रीजेस द नंबर ऑफ वर्कर अँड नंबर ऑफ डेज ऑफ इनवर्स प्रोपेशन येईल इथे. ओके, इनवर्स प्रोपेशन. आता इथे आपण काय केलं, हे वर्कर्स घेतले 5, 6, 15 आणि डेज घेतले 5ला 12 days लागतात. 6चे आहेत का ते आपण इथे लेट 6 वर्कर टेक एक्स डेज अँड 15 वर्कर्स टेक वाय डेज टू वीड अ फील्ड. आपण इथे एक्स आणि वाय मानून घेतलं. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे घ्यायचं आहे. इथे येईल 6x इक्वल्स टू 5 × 12 येईल. ओके, मग देअरफॉर 6x. आता 12 5 इथे 60 येतात. तर मग इथे देअरफॉर आता आपण एक्सची किंमत काढूया. 60/6 केल्यानंतर 6 1 6 येईल आणि 0 म्हणून इथे काय येईल, x इक्वल्स टू 10. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथे काय येईल, 15y इज इक्वल्स टू 5 × 12. इथे पण तेच येईल. मग 15y इज इक्वल्स टू 60. मग वायची किंमत काढायची आपल्याला. मग 16 इथे 15 येईल. ओके, मग 15 1 15, 15 4 16. मग देअरफॉर वाय इज इक्वल्स टू 4 ही व्हॅल्यू त्याची आपल्याला मिळाली आहे. ओके, मग आपण इथे फायनल आन्सर घेऊया. आन्सर 6 वर्कर्स takes 10 days and 15 workers take 4 days to weed a field. ओके, समजलं सर्वांना? 10 days to finish a book, reading 40 pages every day. How many pages must be read in a day to finish it in 8 days? Okay, solution मध्ये घेऊया. As the number of pages increase, the number of day required decreased. That is the number of pages and number days are in inverse proportion. ओके, मग इथे येईल नंबर ऑफ पेज इन अ डे अँड डेज. किती पेजेस किती दिवसात? 40 पेजेस आहे. 10. ठीक आहे. आपण त्यांनी काय विचारलं आहे, मनोहरराव टूक 10 days टू फिनिश अ बुक. 10 दिवसात त्यांनी पुस्तक वाचून टाकलं. रीडिंग टू 40 pages एव्हरी डे. त्यांनी एका दिवसाला 40 पेजेस वाचले आहेत. तर मग हाऊ मेनी पेजेस मस्ट बी रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 days. जर त्यांना 8 दिवसात पुस्तक फिनिश करायचं असेल तर एका दिवसाला किती पेजेस वाचावे लागतील, असं आपल्याला या पद्धतीने मांडलं आहे. आता आपण इथे घेऊया लेटर्स. Suppose to finish the book in 8 days,
रीड X पेजेस पर डे. ओके, आपण मानलेत की X पेजेस ते पर डेला रीड करत होते. तर इथे घेऊया आपण 8x इक्वल्स टू 40 इंटू 10. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग इथे येईल 8x इक्वल्स टू 400. आपण आता एक्सची देअर फॉर x इक्वल्स टू 400 अपॉन 8. मग 8 1 जा 8, 8 5 जा 14 आणि हा 40 आणि हा 0. मग देअर फॉर x इक्वल्स टू 50. ते आन्सर येतं. मग इथे येईल मोहनराव रीड read 50 pages in a day to finish book in 8 days. ओके, समजलं. तर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. मॅरी सायकल ॲट 6 पर हवर. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर aunt's house, which is 12 kilometers away, if she cycle at a speed of 4 kilometers per hour? How long would she take? Okay, आता in 1 hour Mary covers 6 kilometers. Okay, then therefore for 12 किमी she need इक्वल्स टू 12 अपॉन 6 येईल. जर ती एका तासात 6 किलोमीटर जाते तर मग 12 किलोमीटर जायला तिला किती वेळ लागणार आहे? मग हे 6ने ह्याला डिवाइड कर. 6 1 जा 6, 6 2 जा 12. मग इथे 2 hours येईल. ओके, मग इथे आन्सर येईल इफ शी सायकल at a speed of 4 kilometers per hour, she take 12 upon 4. 4 1 जा 4, 4 3 जा 12. तर इथे 3 hours लागतील. जर तिने 4 किलोमीटर पर हवर चालवली तर मग 12 किलोमीटर जाण्यासाठी तिला 3 तास लागणार आहेत. ओके, आता फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे. द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट वेअरहाऊस लास्ट 30 days for 4,000 people. How many days will it last for 6,000 peoples? To give as the number of people increase, the stock of grain in a government warehouse decreases the number of people and quantity of stock in warehouse are in inverse proportion
Let us suppose stock of grain in a government warehouse. For 6,000 people, last for X days. ओके, बघा इथे येईल people 4,000 6,000 ते येईल डेज, ते 30 आहे आणि इथे एक्स मानूया. मग इथे 6,000 इंटू एक्स इक्वल्स टू 4,000 इंटू 30 असं मल्टिप्लिकेशन इज देअर फॉर एक्स इक्वल्स टू 4,000 इंटू 30 अपॉन हे 6,000. आता हे डिनॉमिनेटर न्यूमिनेटर्सचे जे 0 आहेत ते अशा पद्धतीने कट होऊन जातील. ठीक आहे, मग इथे होतं देअर फॉर एक्स इक्वल्स टू 4 इंटू 30 अपॉन 6. ओके, आता इथे काय होईल 6 1 6 6 5 30. मग इथे काय आता एक्स इक्वल्स टू 4 इंटू 5. मग देअर फॉर एक्स इक्वल्स टू 20. एक्सची व्हॅल्यू येते. मग इथे देअर फॉर द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्मेंट warehouse will last for 20 days for 6,000 people. ओके, समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.